विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धोकादायक कचरा हॅझार्डस वेस्ट तुमच्या अभ्यासक्रम महानगरपालिकेच्या अभ्यासक्रमामध्ये स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षकचा अभ्यासक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेचा हा टॉपिक दिलेला आहे। त्या अनुषंगाने याच्यावरचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला PDF स्वरूपात सुद्धा मिळेल। त्याची प्रॅक्टिस टेस्ट पण सोडवता येईल आपल्या ॲपवर। आपली यशस्वी बॅच आहे स्वच्छता निरीक्षकच्या तयारीसाठी, त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट सोडवता येईल। एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला टेस्ट वगैरे सर्व सोडवता येईल। ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघा, धोकादायक कचरा म्हणजे काय? धोकादायक कचरा म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर A, B, C, D दिलेला आहे। तर ऑप्शन नंबर C ते राईट आहे। मानव किंवा पर्यावरणासाठी हानिकारक कचरा म्हणजे धोकादायक कचरा। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता गुणधर्म धोकादायक कचऱ्याचा नाही म्हटले? प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा, शेवटच्या शब्दामध्ये आपल्याला कन्फ्यूज केलं जातं। कन्फ्यूज होऊन मग आपण काय करतो, प्रश्न चुकवून देतो, प्रश्नाचं उत्तर चुकवून। खालीलपैकी कोणता गुणधर्म धोकादायक कचऱ्याचा नाही म्हटलेला आहे? तर धोकादायक कचऱ्याचा गुणधर्म कोणता नाही? तर ऑप्शन नंबर D बघा, जैवविघटनशीलता। जैवविघटनशीलता म्हणजेच तो बायोडिग्रेडेबल नाही आहे, म्हणजेच तो स्वतःहून विघटित होत नाही। म्हणजेच ओला कचरा कसा आहे? ओला कचरा त्याला जर तुम्ही विघटनच्या प्रोसेसमध्ये टाकलं किंवा खत निर्मितीच्या प्रोसेसमध्ये टाकलं तर तो आपोआप कुजून जातो आणि काही दिवसात तो विघटित होऊन जातो आणि त्याची खतात रूपांतर होतो। परंतु हा जो धोकादायक कचरा आहे हा जैवविघटनशीलता यामध्ये हा गुणधर्म नाही आहे। यामध्ये विषारीपण आहे, ज्वलनशीलता आहे, तो आग धरू शकतो, संचारकता आहे, ठीक आहे, परंतु जैवविघटनशीलता नाही आहे। धोकादायक कचरा ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डब्याचा रंग कोणता असतो? धोकादायक कचरा जो असतो त्याला ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डब्याचा रंग कोणता असतो? तर इथे ऑप्शन नंबर C इथे राईट आहे, लाल। ठीक आहे, लाल रंग धोक्याचं चिन्ह म्हणून वापरला जातो। चला, भारतात धोकादायक कचरा व्यवस्थापन नियम प्रथम कधी लागू झाला? भारतामध्ये, आपल्या भारत देशामध्ये धोकादायक कचरा व्यवस्थापन नियम कधी लागू झालेला आहे? तर 1900 कितीमध्ये? 1989 साली हॅझार्डस वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल लागू झालेला आहे। तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, भारतात धोकादायक कचरा नियमाची अंमलबजावणी कोण करते? ठीक आहे, भारतामध्ये जी आहे, कोणतं डिपार्टमेंट आहे, कोणतं मंत्रालय आहे की धोकादायक कचरा नियमाची अंमलबजावणी करते? तर ऑप्शन नंबर B बघा इथे की MOEFCC हे केंद्र सरकारचे मंत्रालय पर्यावरणीय विषयक कायदे अंमलात आणते। ठीक आहे, जे MOEFCC जे मंत्रालय आहे हे पर्यावरणीय विषयक कायदे अंमलात आणतं आणि हे जे आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय MOEFCC। ठीक आहे, तर हे जे आहे अंमलबजावणी करत असतात। खालीलपैकी कोणता कचरा धोकादायक नाही? खालीलपैकी कोणता कचरा हा धोकादायक नाही म्हटले गेलेला आहे? ऑप्शन नंबर A याचा राईट आन्सर आहे, स्वयंपाकघरातील जो कचरा असतो तो धोकादायक नाही। मग स्वयंपाकघरातील जो कचरा आहे ना तो कचरा जैवविघटनशील आहे, म्हणजेच तो कुजतो काही दिवसांनी आणि त्याचं खतात किंवा खतामध्येच रूपांतर होतं, कंपोस्ट बनतं आणि तो कंपोस्ट जे असतं ते मातीत आपल्याला यूज करता येतं। रुग्णालयामधून निर्माण होणारा संसर्गजन्य कचरा कोणत्या प्रकाराचा असतो? जो रुग्णालयामध्ये निर्माण होतो तो जो संसर्गजन्य कचरा आहे, कम्युनिकेबल कचरा आहे, तो कोणत्या प्रकारचा असतो असं विचारलेलं आहे। तर याचं ऑप्शन नंबर A राईट आन्सर आहे, जैववैद्यकीय कचरा, बायोमेडिकल वेस्ट। ठीक आहे, रुग्णालयातून जो कचरा निघतो तो जैववैद्यकीय कचरा असून तो धोकादायकही ठरतो। धोकादायक कचऱ्यामध्ये कोणते धातू सर्वाधिक विषारी असते? धोकादायक कचऱ्यामध्ये कोणते धातू सर्वाधिक विषारी असते? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर B बघा, पारा, मर्क्युरी जे आहे ते धोकादायक कचऱ्यामध्ये हा एक धोकादायक कचऱ्यामधला धातू जो भाग आहे त्यामधला पारा, मर्क्युरी जे आहे ते विषारी असते। पारा हा अत्यंत विषारी धातू असून तो बॅटरी वापरला जातो। धोकादायक कचरा कमी हानिकारक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे, धोकादायक जो कचरा आहे त्याला हानिकारक कमी करण्याची जी प्रक्रिया आहे ते काय आहे? पहिला नंबरचा ऑप्शन बघा, A ऑप्शन, विषनाशक।
डिटॉक्सिफिकेशन ही प्रोसेस आहे की म्हणजे ही कशी प्रोसेस आहे की या प्रक्रियेच्या माध्यमातून विषनाशक प्रक्रियेतून रासायनिक पद्धतीने विषारी घटक नष्ट केले जातात. एक रासायनिक पद्धत असते, त्या पद्धतीने विषारी जे घटक असतात ते घटक नष्ट केले जातात. धोकादायक कचरा कसा नष्ट करावा? हा जो धोकादायक कचरा असतो याला नष्ट करण्याची प्रोसेस काय आहे? तर ऑप्शन नंबर ए याचा राईट आन्सर आहे सुरक्षित लँडफिल किंवा इन्सिनरेशनद्वारे. सुरक्षित लँडफिल म्हणजेच जमिनीमध्ये सुरक्षितपणे त्याला टाकणे, ठीक आहे, गाळणे सुरक्षित लँडफिल असते. आणि इन्सिनरेशन म्हणजेच काय? तर इन्सिनरेशन म्हणजेच त्याला जाळणे. इन्सिनरेशन म्हणजे जाळणे. सुरक्षित एक इन्सिनरेशन मशीन असते आणि त्याला प्रमाणित व पर्यावरणपूरक मार्गानं, पर्यावरणपूरक म्हणजे पर्यावरणाला हानी न होणाऱ्या मार्गाने त्याला जाळणे म्हणजे इन्सिनरेशन करणे हा एक त्याचा उत्तर आहे. ठीक आहे. धोकादायक कचऱ्याचा सर्वात गंभीर परिणाम कोणता? धोकादायक जो कचरा असतो त्या कचऱ्याचा सर्वात गंभीर परिणाम कोणता? ते याचं राईट आन्सर आहे विषारीपणा. ठीक आहे, टॉक्झिसिटी. तर अशाच प्रकारचे भरपूर प्रश्न आहेत आपल्याकडे आणि अशा प्रकारे आपण सर्वच टॉपिक कव्हर करणार आहोत. बॅच चालवत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व उपलब्ध आहे. प्रॅक्टिस टेस्ट स्पेशल मी मीरा भाईंदरसाठी स्पेशल एक फोल्डर बनवून दिलेला आहे यशस्वी बॅचमध्ये. आता त्याच्यात हे सर्व नोट्स मी PDF स्वरूपात देतो आहे. कुठलाच टॉपिक सुटणार नाही. जो सिलेबस आहे मीरा भाईंदरचा, जो सिलेबस आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने जो सिलेबस स्वच्छता निरीक्षकसाठी दिलेला आहे, या बॅचमध्ये पूर्ण सिलेबसचे नोट्स मी तिथे उपलब्ध करून देतो आहे. आता एकही टॉपिक मी सोडणार नाही तुमच्या परीक्षेच्या आधी. आणि आता सध्या नवरात्राचं जे कूपन कोड आहे ते चालतच आहे. मी हे कूपन कोड दिलेलं आहे NAVARATRA. हे कूपन कोड टाकलं तर तुम्हाला बॅचमध्ये सवलतसुद्धा मिळेल, काही पैसे तुम्हाला डिस्काउंट त्यात मिळेल. ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करा ही बॅच. व्हिडिओ लेक्चर्स, प्रॅक्टिस टेस्ट, 19 प्रॅक्टिस टेस्ट आहे आणि आता काही बनत आहे नवीन प्रॅक्टिस टेस्ट, त्यासुद्धा जे मीरा भाईंदरच्या टॉपिकवर आहे ना त्यासुद्धा प्रॅक्टिस टेस्ट एक्सप्लेनेशनसोबत PDF स्वरूपात सर्व नोट्स, MCQ नोट्स, सर्व टॉपिक सर्व याच्यात मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर ही बॅच जॉईन करा. तुम्हाला भरपूर फायदा होईल तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. पुढे आणखी व्हिडिओ येत राहील. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर एक्झाम.